नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, टीटी किंवा सीटीटी संदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशासनाने एक GR प्रसिद्ध केलेला आहे, जो सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. काय आहे तो GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचे. विद्यार्थी मित्रांनो, विषय टीईटीचा आहे. आपल्याला माहिती आहे नुकतीच टीईटीची पेपर फुटला, रद्द झाला. पुढे कधी होईल याची शाश्वती अजूनही नाहीये. तो गेलेला अवधी तुमचा भरून काढण्यासाठी व तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये यासाठी बाळासाहेब शिंदे सरांची जी गुरुवर्य 1.0 बॅच होती ती रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिलेली, अगदी माफक दरामध्ये 999 रुपये, जिथं मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक असणार आहे. बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी सर्व डिटेल जाणून घ्यायचे. नक्कीच तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल, त्यात तिळमात्र शंका नाही. बघूयात कोणता तो GR आहे आणि कोणत्या नियमांमध्ये सुधारणा केली गेलेली आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. बघा, साधारणतः 2च दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेला हा GR आहे. जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातील विविध पदांवर पदोन्नती संदर्भात कालबद्ध कार्यपद्धती विविध करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग 29 जुलै 2026 चा हा GR आहे. त्यासाठी काही संदर्भ शासन निर्णय दिले गेलेले यामध्ये वेगवेगळे नियम अगोदर सांगितले गेलेत की समजा जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विस्तार अधिकारी, शिक्षण केंद्र प्रमुख असेल, मुख्याध्यापक असेल, पदवीधर शिक्षक इत्यादी पदांवर त्या त्या पदांच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार पदोन्नती देण्यात येत आहे. सदर पदोन्नती ज्येष्ठता आणि पात्रता या आधारावर दिली जाते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो खटला कुणाविरुद्ध होता तोही बघितलेला आणि कशा संदर्भात होता की या प्रकरणात 1/9/2025 रोजी निर्णय हा टीईटी सीटीटी उत्तीर्ण होणे ही पदोन्नतीसाठी सर्वात महत्त्वाची आवश्यक पात्रता ठरवली. सामान्यतः प्रशासन विभागातील संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णय वर्षाचा 1 सप्टेंबर हा पदोन्नतीची अंतिम म्हणजे 1 सप्टेंबरची तुम्हाला माहिती आहे एक डेडलाईन पकडली गेलेली आहे. 14/5/2026 रोजीच्या पत्रास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली गेली, त्याचा नंबर दिलाय. 10/7/2026 रोजी पारित झाला असून याद्वारे संदर्भ क्रमांक दिलेला याप्रमाणे संपूर्ण राज्यात पदोन्नती प्रक्रियेत एक सुसूत्रता यावी, जेणेकरून विद्यार्थी हित व शिक्षकांना दिलासा मिळेल या दृष्टीने कारवाई संदर्भात शासन निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आता काय निर्णय दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा 14/5/2026 रोजीचे पत्र 10/7/2026 रोजीचे रद्द बाबत म्हणजे तो रद्द ठरवला गेलेला आहे. जे शिक्षक टीईटी किंवा सीटीटी उत्तीर्ण असणे या अर्हतेबरोबरच सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत त्यांचा समावेश पदोन्नतीसाठी विचाराधीन. म्हणजे जी काही ती डेडलाईन दिली गेलेली आहे तो जो अगोदरचा निर्णय आहे तो रद्द केलेला आहे. महत्वाचं म्हणजे काय, टीईटी आणि सीटीटी उत्तीर्ण असेल, अनुभव अन्य अर्हता धारण करीत असेल तर त्यांना पदोन्नती दिली जावी, विचाराधीन करण्यात यावं असं म्हटलंय. 10/7/2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत अशा पदोन्नतींना संरक्षण देण्यात, म्हणजे ऑलरेडी जिथं पदोन्नती दिलेल्या आहेत त्यांना त्या पदोन्नतीचं संरक्षण दिलं जाणार आहे. ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहेत त्या ठिकाणी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असे समजण्यात येईल. पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पदोन्नतीच्या संरक्षण प्रदान करण्यात आलेले असले तरी जे शिक्षक अन्यथा पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहेत मात्र 14/5/2026 रोजीच्या शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या पत्रामुळे की जे कधीच 14/5/26 की त्यामुळे ते अपात्र ठरले होते, असे शिक्षक यानंतर पदोन्नती झाल्यास पदोन्नती संवर्गातील सेवा ज्येष्ठता, सर्वात महत्त्वाचं काय, सेवा ज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात यावी. म्हणजे नियम पूर्वीप्रमाणेच फक्त तिथं सेवा ज्येष्ठता पकडली आणि सर्वात महत्त्वाचं टीटी आणि सीटीटी पद उत्तीर्ण असेल तर. म्हणजे पूर्वीचा जो नियम होता जो 1 सप्टेंबरची डेडलाईन आता तशी
राखली गेलेली नाही. पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एक सुसूत्रता यावी यासाठी खालील कार्यपद्धती. आता कार्यपद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं काय, माहे ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यातील पदोन्नती समितीच्या बैठकीत घेण्यात यावी. 2. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी टीईटी किंवा सीटीटी सह अन्यथा अर्हता विचारात घेण्यात यावी. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत कधीपर्यंत, आजची तारीख दिलेली आहे 31/8/2026 पर्यंत पूर्ण करण्या, पुढच्या महिन्यातली आहे, साधारणतः 31/8/2026 पर्यंत पूर्ण त्यांना त्या पदोन्नती पूर्णतः प्रक्रिया करायची आहे. उमेदवारांची नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतर पदोन्नती प्रक्रियेस पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. बाकी सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत जी आर मध्ये डिटेलमध्ये. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, खूप दिवसापासून हे प्रकरण प्रलंबित होतं, उच्च न्यायालयामध्ये गेलं, एक निकाल आला, त्याच्या विरोधात रीट याचिका दाखल केली गेली आणि पूर्वी जो संभ्रम प्रशासनाच्या मनामध्ये होता यावरती खूप न्यायालयामध्ये दीर्घकालीन प्रक्रिया चालली आणि सरते शेवटी फक्त एकच क्रायटेरिया, एक म्हणण्यापेक्षा दोन महत्वपूर्ण क्रायटेरिया याच्यामध्ये नमूद केले. एक तर ती 1 सप्टेंबरची आता अट बाजूला केलेली आहे, टीईटी किंवा सीटीईटी पात्र असणं अपेक्षित आहे किंवा अनिवार्य आहे, आणि त्याचबरोबर सेवा ज्येष्ठता हा एक अट पकडली गेली आणि याच मुख्य 2 मुद्द्यांवरती पदोन्नती तात्काळ देण्यात यावी. डेडलाईनही दिली गेलेली. म्हणजे आता जी काय पूर्वीच्या म्हणजे अगोदर जी काय अडथळे तयार झाले होते की ज्याच्यामुळे पदोन्नती बऱ्याच ठिकाणी अडखळली गेली होती, त्याला आता मार्ग सुकर झालेला आहे. जेणेकरून बघूयात आपण 31/8/2026 पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हावी पदोन्नतीची. आता ही जितक्या लवकर जास्त होईल आपल्याला अपेक्षित होतं की आपल्याला माहिती आहे आता ह्या जागा खूप शिल्लक राहतील आणि त्या जागा पवित्र पोर्टलवरती येणं अपेक्षित होतं. परंतु आता प्रशासनाने बघितलंय आपण पवित्र पोर्टलवरती त्या जागांची नोंदणी किंवा ऍड करण्याचं आता थांबवलं गेलेलं आहे. आता या ज्या नवीन उपलब्ध होणाऱ्या जागा जर आल्या असत्या तर आणखीन आपल्या भरती प्रक्रियेला फायदा झाला असता. परंतु ठीक आहे, पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये तर ऍटलिस्ट त्या समाविष्ट व्हाव्यात किंवा नंतर जर ऍड प्रशासनाने जर खरंच आपल्या बाबतीमध्ये तशी भूमिका बजावली तर नक्कीच फायदेशीर ठरेल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशाच अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.